तर हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आणि आज मी पुन्हा निघाली होती मुंबईला जायला. हे समोर जे चित्र दिसते ते बघून तुम्हाला कळलंच असेल की मी ट्रेनमध्ये. सो येस, मी पुन्हा चालली होती मलाडला, कारण आमचं जे डेकोरेशनचं सामान होतं ते थोडंफार पेंडिंग होतं ते घेण्यासाठी. आणि माझी हालत खूपच टाईट झाली होती, कारण मी विरारला न उतरता बोरिवलीला उतरली होती. सो मला खूप सारं चालावं लागलं होतं. सो फायनली मग माझी इथे ट्रेन भेटली होती स्लो मलाडला जाण्यासाठी. मला स्टेशनला उतरली आणि उतरल्या खूप जोरदार पाऊस चालू झाला होता. सो मी ते बाजूला जे स्टॉल होते तिथे मी थांबून मस्तपैकी असं सँडविच ऑर्डर केलं होतं आणि ते माझं मस्त गरमागरम सँडविच आलं होतं. ते मी खाऊन घेतलं आणि फटफट पण मी पाऊस थांबल्यामुळे निघाली होती शॉपमध्ये जायला. त्या शॉपमध्ये जाऊन आमचं जे काही सामान होतं ते घेतलं. पुन्हा फटाफट मी आली होती मला स्टेशनला आल्यानंतर मला पटकन नालासोपारा ट्रेन भेटली होती. विरार पकडायची होती, मग विरार जरा लेट होती. मग विचार केला की चला नालासोपारा ट्रेनला जाऊया. आणि फायनली आता मला बसायला जागा भेटली होती, कारण जाताना पूर्णपणे मी उभेच गेले होते. सो फायनली मग तिथे मी उतरली नालासोपारा स्टेशनला. तिकडून पटकन विरार स्टेशनची ट्रेन पकडून विरारला उतरली, धावत धावत आली आणि आपली डहाणू लोकल पकडली आणि मस्त अशी भेलपुरी खायला घेतली होती. आणि मग फायनली आले होते बोईसरला. मला असं वाटतं की जगात कुठेही जा, पण जे सुख मला बोईसर स्टेशनला उतरल्या भेटतं ते कुठेच भेटत नाही. आणि मग बोईसरला आल्यानंतर पहिले मी आले होते मार्केटमध्ये, ह्या दुकानामध्ये, कारण मला थोडंसं काम होतं. हे मनीष नोवेल्टी म्हणून एक शॉप आहे, तिथे खूप साऱ्या गोष्टी आपल्याला होलसेल रेटने भेटतात. मग तिथून थोडी शॉपिंग केल्यानंतर भाजी वगैरे घेतली. मग ऋतूसोबत आली होती ज्यूस सेंटरला ज्यूस प्यायला. आणि मग आम्ही निघालो होतो घरी जायला. खूपच दमायला झालं होतं. सो घरी जाऊन थोडा आराम केला आणि संध्याकाळी पुन्हा मी आणि ऋतू निघालो होतो पाव घ्यायला. पाव का, तर आज आमचा बेत होता मस्तपैकी पावभाजी बनवायचा. सो पाव वगैरे घेतले, घरी आले आणि मग आमच्या छोट्याशा किचनमध्ये फटाफट आम्ही तयारी केली होती पावभाजी बनवायची. इथे सर्व वेजेस वगैरे मी बॉईल करत ठेवल्या होत्या आणि जे आपल्याला फोडणीसाठी लागते ते सगळे प्रिपरेशन करून घेतले होते. मस्त बटर टाकलं तेलामध्ये, छान अशी फोडणी वगैरे रेडी केली होती. आणि तुम्ही बघू शकता की माझे जे सगळे व्हेजिटेबल्स आहेत त्यासुद्धा एकदम छान अशा शिजल्या होत्या. मेन रोल आहे व्हेजिटेबल्सचा असतो, ते जेवढे छान शिजतात ना तेवढा छान त्याचा फ्लेवर आपल्या पावभाजीमध्ये एनहॅन्स होत असतो. सो मी इथे मस्तपैकी माझी पावभाजीसुद्धा मी बनवायला घेतली होती आणि ते पटापट रेडी पण झालं होतं. ऑलरेडी खूप लेट झालं होतं. आणि मग इथे ऋतूसुद्धा सॅलडसाठी जरा कटिंग वगैरे करत होती, कांदा वगैरे. आणि तुम्ही बघू शकता गरमागरम मस्त अशी माझी तर्रीदार पावभाजी रेडी झाली होती. सो फटाफट सर्वांना सर्व करून घेतलं, सर्वांना म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांना वगैरे. मग त्यांना त्यांच्या डिशेस दिल्या. त्याच्यानंतर मग ह्यांनासुद्धा मी वाढायला घेतलं होतं. सो मग ह्यांना पण वाढवून घेतलं. आणि मग त्याच्यानंतर इथे मी मस्तपैकी वेदांशलासुद्धा भरवायला घेऊन चालली होती, कारण तो स्वतःच्या हाताने खातो तर त्याला भरवावं लागतं. आणि मग इथे त्याच्या पप्पा आणि तो दोघंही मस्त खात होते. त्यांचं खाऊन घेऊन झाल्यानंतर इथे मी आणि ऋतूसुद्धा मस्त बसले होते पावभाजी खायला. आणि सोमाचं आमचं छान असं जेवण झाल्यानंतर आम्ही चाललो होतो झोपायला. सो बाय बाय, गुड नाईट.